पहिलाच असा व्हिडिओ आहे का ज्याच्यामध्ये मी स्पष्टीकरण देते, म्हणजे प्रत्येक गोष्ट बोलतोय. कारण आता आपण चाललो भीमाशंकरला, तर तुम्ही बघू शकता आपण सुरुवात केली पाहिजे ती. तर चला पुढे बघू काय काय होतंय. तर मित्रांनो, आज आपला मित्र भेटलाय, जुना मित्र पिंट्या दादा. आमचा भूषण मार्के, जुनी पिढ. चला बघू अजून कोण कोण भेटतोय पुढं. तर आता गणेश मंदिराकडे पोहोचलेले आहेत. आता तुम्ही पाठीमागचा व्ह्यू बघू शकता. हा आमचा पहिला स्टॉप आहे. पहिला स्टॉप इथे घेतला आम्ही गणपती मंदिराच्या पुढे. तर आता बघू किती वाजता वरती जायला. तर बघू शकता आता अंधार पडत चालला आहे. तसंच आपण टॉर्चसुद्धा पाठी घेऊन आलेले आहेत. बघू शकता एवढ्या उंचावरती पण विहीर आहे ना. विहिरीमध्ये पाणी, तो पण थंडगार. दरवर्षी आम्ही इथेच येतो. बाटल्या रिकाम्या असल्या तर का भरून घेऊन जातो. चला पुढे जाऊ. चल मका घेतलाय पाहू शकता. खूप भूक लागली, खाऊन टाकलं पूर्ण, दम पण लागले. चल जाऊ पुढं. ये ना वरती. ये काय बास का बाबा, आलो बोललो ना तर आलो. कोण बसवतोय लेका? आलो का नाही शब्दाला लागलं. सांगितलं ना बोल मी 5 नंतर येईल कामावरशी. त्याला विचारून बघ मग. यो कुठे यो बा मजनू. यो मजनू हा का? कधीच ग्रुप मध्ये येत नाही आमच्या. कुठेतरी आपलं बोलणं काय त्याला काय बोलत रे. चप्पल नाही घालून आलो. इथनच पडलेला खाली गेलो ही आपली नेहमीची गँग. इकडून खाली डायरेक्ट दरी आहे. आणि हा एवढाच रस्ता आहे. हा ना विषय आहे का बाबा. ही आपली पब्लिक सगळी बिना चपलीचं ते पण. हे बघा कसं आहेत. जास्त बायकोचा उपवास धरला. आपला तुषार यांनी नवस केला बायकोसाठी. हे बघा पायानं त्रास होतोय तरी पण चालतोय गडी. विषय नाही. काय सांगू तुम्हाला, वेदना पण काय नवस केला पूर्ण केला पाहिजे म्हणून. हा बायकोचं नाव कळलं का आम्हाला. ठीक आहे चालेल. चल आता आम्ही 15-20 मिनिटात वरती पोहोचू. कारण इकडे बाजूला स्टॉपची लाईट आहे ती दिसते. बघू चला आता. हे बघा इकडे ही जी लाईट दिसते ती स्टॉपची आहे. म्हणजे आता 15-20 मिनिटाच्या अंतरात आहेत. वरती पोचू.
मित्रांनो आता आपण पोचलेलो आहेत भीमाशंकरला. बघू शकता 2 मिनिटाचा रस्ता आहे फक्त बाजारात जायला. काय रे कुठे ला- काय अरे आम्हाला कोण होतं ग? मी येणार होतो, मला जोडत नाही कोण. तर मित्रांनो आम्ही 6 वाजता निघलेलो. तर आता आलोय. हा आपला बारका भाऊ छोट्या यो बालच्या कोण आहे? अच्छा आता पोचलो आम्ही 8:40 झालेत. बाजारात पोचलेले आहेत. सुरुवात बघू आता. तर काही आता टेंट लावायला घेतलाय, बघू शकाल तुम्ही. धीरज भाऊ तू बोलला म्हणून का? हा ना, तिकडे थांबा. अरे थांब जरा. एकच जावा चालते गे. दे तो मोबाईल. टाका बॅगा बिगा. आतमध्ये काय आतरच येते, पहिले आतरून घे. मागे घाते, कधी घाते? आता आम्ही जेवायला बसतोय. 9:30 वाजलेत आपले. 9:30 नसतील झाले अजून. 9 वाजले असतील. आलो तेव्हा 8:50 झाले. 10 मिनिटात आलो आम्ही. जे टेंट बांधला. पब्लिक इथे आजूबाजूला. चला घेऊन घेतो मग बोलू. त्याला झोपवलं टेंट मध्ये. मंदिरामध्ये गेलो होतो दर्शनासाठी, पण फोटो आणि व्हिडिओ काढण्यास मनाई आहे, त्यामुळे व्हिडिओ काढायला नाही मिळाली. आता बरोबर येत. आता आम्ही आईस्क्रीम खातोय. याने खाल्ली पलीशी बघा म्हणून. आमच्या छोट्याने बघ बिस्किट ठेवली. आता खायचं ना गप झोपायचा. राज मग आज पहिला आहे तुझ्या टेंट मध्ये नाईट. काय करणार आहे? झोप कशी लागते बघू आता. दुसरं काय करू नका. चला झोपतो. चला गुड नाईट. तर झोप तर काय लागलीच नाही, पण आता जे बसले ते आपले वावलेलचे बाबा, एक मार्केटचे बाबा, खूप प्रसिद्ध आहेत. बघू आता काय करतात ते. ओम भगनी भागोदरी भगमासे ओम भट स्वाहा.
आज आम्ही इथं झोपलेलो इथेशी टेंट बांधले खेळता इथे स्टे केलता काल अजून थोडा वेळ शिकवू ना घरी निघू घरी म्हणजे इथलं सगळं चेक करू काय कुठे कसं काय बालत्या काय बोलायचे का दिसतंय ना बस काय तो कुत्रा बोलला काय बोलायचं आता आम्ही चाललो आहोत अंजनी तल्याकडे आणि हनुमान मंदिर सुद्धा तिथेच आहे बाजूला आणि तसंच वरती जाऊ इकडे आणि तिथून नागफणा कसा दिसतो ते बघू व्हिडिओमधून नाही ना आता आम्ही मंदिराकडे पोचलेलो आहेत आणि जरा अपडेट होताना दिसून येतोय मंदिर आत्ताच फ्रेश झालो मारुतीचं दर्शन घेतलं आणि हा रस्ता जातो तो नागफणा पॉईंट साईडला हा मारुतीचं मंदिर हा राज तर आम्ही दोघेही प्रसाद खात खात नागफणा पॉईंट पाहायला जाऊ तर फायनली आपण आता पोचलो आहोत नागफणा पॉईंटवर आणि समोर जे दृश्य दिसते ते किती सुंदर आहे आणि हा जे पाहू शकता तुम्ही हा पदरगड
कसा म्हणतो? हा गुप्त भीमाशंकरकडे जाण्याचा रस्ता. तर ह्या ज्या ऑरेंज कलरच्या रिबीन आहेत त्यांच्या दिशेने जाऊ म्हणजे आपल्याला गुप्त भीमाशंकर पाहायला मिळेल. आणि हा पहिलाच वर्ष असा आहे की जिथे मी पहिल्यांदाच गुप्त भीमाशंकर पाहणार आहे. तर आता बहुतेक आम्ही पोचलो आहोत. पाहू पुढे काय आहे ते. समोर गणपतीचं मंदिर आहे आणि बाजूला मारुतीचं मंदिर. तर फायनली आम्ही पोचलो आहोत गुप्त भीमाशंकरकडे. तर तुम्ही पाहू शकता आता आजूबाजूचा व्ह्यू. गुप्त भीमाशंकरकडून येताना हा जो रस्ता आहे बाजूशी, तर बघू इथे काय
रिबिन लावलेले आहेत ऑरेंज कलरच्या, त्याच्या साह्याने बघू पुढे जाऊन काय भेटते बघायला आणखी. म्हशी आहेत. आता इकडून जाऊ, चल इकडे रस्ता वाटतोय. इथं कोणाला विचार आता कुठेशी आहे काय? हा रस्ता दाखवतो रे, पण तिकडे काय आहे? तिकडे तिकडून आवाज येतोय. तिकडे झाडावर तुम्ही पाहू शकता, हा जो घरटा आहे तो शेकरूचा आहे. शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. आणि तसेच मी बाजूच्या झाडावर मधमाशाचं फुलं पाहिलं होतं. तो पहा तिथे मधमाशाचं फुलं. निले आहे का संडी? चला तर चाललो घरी आम्ही. असते तर गाईज, ब्लॉग मी आता इथेच एंड करतो. कसा वाटला ब्लॉग ते कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.